मग नंतर दुसरी बात हे झालं की ती आम्हाला शनिवारी भेटणार होती, तर मीने तिला मेसेज केला शनिवारी नाही रविवारी कार्य आपण रविवारी भेटू, पण तिने तो मेसेज अजून पण बघितलेला नाहीये। आम्ही एक दिवस तिला विचारलेलं ननद कशी आहे, सासू कशी आहे, तर बोलते जसे ननद सासू लोक व्यवहार करतात ना तसेच आहे, कामधंदे करून घेतात, समजत नाही आम्हाला, म्हणजे जास्त बोलत नाही, हळहूड करतात, काही जास्त हे करत नाही। सासऱ्याकडे सगळं गोल्ड आहे, तिचं एवढं गोल्ड दिलेलं सासऱ्याकडे आहे। गणपतीमध्ये मैत्रिणीच्या घरी आलेली 10-15 मिनिटासाठी, तर तिला म्हटलं अरे एवढं सगळं दिले का नाही घालून आली, तर बोलते सगळं माझ्या सासऱ्याकडे आहे, तर मला काय भेटणार आहे, मला दिलं नाही त्या लोकांनी, ते बोलले की ते बाहेर गेलेले आहेत करून, तर दिलं नाही। तिच्या नवऱ्याला यांच्या घरच्यांनी एंगेजमेंट मध्ये 3-4 चेन घातलेले आहे, ब्रेसलेट घातलेले, अंगठ्या घातलेल्या। त्या दिवशी आम्ही त्याला बघितलं तर त्याची हालत अशी होती की मी त्याला असं वाटत होतं की 2 रुपये देऊ, अशी एवढी बेकार त्याची हालत झालेली होती। तर माझी मीडियाला आणि पोलिसला आणि सगळ्यांना हेच हे की आमची एवढी मुलगी शिकलेली आहे, बाप पैशावाला आहे, ती स्वतः सक्षम आहे की ती कुठेतरी जाऊन काही पण करू शकते, तिच्यावर शक करत होता, डाऊट घेत होता, हे जे की चुकीचं आहे, ह्या एका माणसाने केलं नाही पाहिजे। माझ्या मैत्रिणीला भेटायला आलेली तर तिला फोन करून दुसऱ्या दिवशी विचारत होता की किती वाजता निघाले, काय निघाले, कुठे गेलेले, तर ती तिच्या आई वडिलांच्या घरूनच घरी आलेली होती, तर एवढं सगळं शक करत होता आणि एकदमच फ्रॉड आणि बेकार निघाले। आमची प्रशासनाला हेच आहे की पीएमचा रिपोर्ट यायच्या अगोदरच ते काय चित्रकरण होतं, तिने कशी फाशी घेतलेली, फॅनला कसं लटकलेली, स्टूल होता का, कोणता दुपट्टा होता, किती तिची हाईट होती, कसं ते झालं, सीसीटीव्हीचे बाहेरचे फुटेज बघा, कोण आतमध्ये आलं, कोण बाहेर गेलं। जसं क्राईम पेट्रोल मध्ये ते लोक इन्व्हेस्टिगेशन करतात, सीबीआय कडे हा गेला पाहिजे जर हे लोकांनी केस नाही घेतली तर, नाहीतर आम्ही सगळे मित्र मैत्रिणी आमचे आई वडील सगळे आम्ही लोक मोर्चा काढू आणि आमच्या मैत्रिणीला जस्टिस देऊ। आपको क्या लगता है? वो फांसी लगाने वाली लड़की नहीं थी, वो बहुत स्ट्रांग थी। हम जितने भी 10 साल से जानते हो उसको, 10 दिन से 10 घंटे से जितने भी जानते हो, आप किसी से भी स्टेटमेंट ले लो, आप कोई भी यही बोलेगा कि वो इतनी स्ट्रांग लड़की थी, वो कभी सुसाइड कर ही नहीं सकती है। उसको मजबूरी किया गया है और उसके साथ कुछ ना कुछ किया ही गया है। वो इतना मतलब वो सब कुछ शेयर करती थी हमारे साथ, और थोड़े दिनों तक तो मतलब वो शेयर भी नहीं कर पा रही थी, कॉल पे बात नहीं करती थी, एक्टिव नहीं थी सोशल मीडिया पे। इतनी एक्टिव रहने वाली लड़की कुछ भी मतलब कहीं पे भी एक्टिव नहीं थी, सिर्फ हमको मिलती थी तभी बताती थी कि फ्रॉड है। मुझे मिली थी, सितंबर में मिली थी, हम एक दोस्त के घर पे गए थे। फिर आते आते मैंने उसको पूछा कि कैसे चल रहा है सब, कैसे है, वो बोली कि कुछ नहीं शिवानी, सब चीटर है वो लोग। उसकी बड़ी एक बहन थी, उन्होंने शादी के टाइम बोला था कि 2 लड़कियां हैं और 2 लड़के हैं, बट बाद में उसको समझा कि एक बड़ी बहन भी है उसकी जो भाग के गई थी और सिख के साथ उसने शादी की थी, तो उन्होंने उसको शायद से डिसोन कर दिया था या कुछ भी, बट उन्होंने अस्मिता को नहीं बताया, उनके घर वालों को नहीं बताया, किसी को भी नहीं बताया। उसके बाद मुझे बताई, सब कुछ बताई कि ऐसा है, फ्रॉड है, उनका कुछ घर नहीं है, जूहू में एक छोटा सा घर है, मीरा रोड में रहते। अभी मैं मम्मी के पास आई हूँ, अभी थोड़े दिनों में जाऊंगी मीरा रोड। फिर शक करता है, उसका एक दोस्त था कॉलेज में, उसके नाम से शक करता है, उसके घर पे गया था उसको मारने के लिए, वो लड़के के घर पे गया था, वो लड़के से भी बात हुई, वो भी बोला कि मेरे घर आया, मुझे धमकी दिया। उसके मम्मी ने, वो लड़के के मम्मी ने तक वो लड़के को बोला, अभय को, कि तू अगर खुश नहीं है उसके साथ, तू उसको छोड़ दे, उसके हाल पे उसको छोड़ दे, तू क्यों नहीं छोड़ रहा है उसको। उसके बाद जब मैं उसको मिलके घर पे गई, दूसरे दिन मेरे को कॉल आया उसका, वो लड़के का, अभय का, मेरे को पूछ रहा था सब कुछ कि कितने बजे मिली, कब मिली, कैसे गए तुम लोग, क्यों गए, कैसे गए, ये सब। मैं बोली क्या हुआ, कुछ हुआ क्या, बोलते नहीं कुछ नहीं हुआ, अस्मिता बता। अस्मिता मिश्रा यांच्या संदर्भात, यांच्या केस संदर्भात आम्हाला MLC हॉस्पिटलमधून MLC 25 तारखेला प्राप्त झाली, रात्री 12:30 वाजता। त्यानंतर आम्ही इमिजिएटली तिच्या वडिलांची खबर घेऊन ADR दाखल केलेला आहे CRPC 174 प्रमाणे, आणि ADRचा तपास करून तिची जो मृतदेह आहे तो पूर्ण तिच्या वडिलांच्या ताब्यात देण्यात आला होता। त्याप्रमाणे त्यांनी पुढील त्यांचे जे काही विधी आहेत ते केलेले आहेत। त्यानंतर तिच्या वडिलांनी या तिच्या मृत्यू संदर्भात संशय व्यक्त केला, त्याप्रमाणे तिच्या वडिलांचं स्टेटमेंट आम्ही रेकॉर्ड करून गुन्हा दाखल करीत आहोत आणि पुढील तपास करणार आहोत। सर, यामध्ये काय पंचनामा केला नाही असं काय नाही द्यायचं किंवा काय सांगायचं? जर आम्ही ADR 23/2023 CRPC 174 प्रमाणे दाखल केलेलं आहे, त्यांचं संपूर्ण जे काही लीगल प्रोसेस आहे
पंचनामा असो, स्टेटमेंट असो, सगळे रेकॉर्ड करण्यात आलेले आहेत आणि पुढील तपास आम्ही करीत आहोत. आरोपींना अजून पकडलं नाही असं त्यांचा आरोप आहे, काय सांगायचं? आरोपी पकडण्यासाठी माझी टीम गेलेली आहे. आम्ही 3 टीम तयार करून त्या विविध भागात त्यांचा तपास करीत आहोत आणि लवकरात लवकर ते अटक आम्ही करणार आहोत. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.